मित्रांनो, जय श्रीराम. तुम्ही कधी अत्यंत शांत बसून असा विचार केला आहे का की ज्या गुढी पाडव्याच्या दिवशी आपण नवीन कपडे घालतो, गोडधोड खातो आणि घराबाहेर अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने गुढी उभारतो, त्या एकाच दिवसात असा कोणता महाभयंकर चमत्कार दडलेला आहे ज्यामुळे हजारो वर्षांपासून आपला संपूर्ण हिंदू धर्म हा दिवस नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा करत आला आहे? आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती केवळ एका राजाची किंवा एका देवाची नाहीये, तर ती कथा आहे साक्षात या अथांग विश्वाच्या जन्माची, अयोध्येच्या महाविजयाची आणि आपल्याच मातीतून निर्माण झालेल्या एका अभेद्य सैन्याची. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजेल की आपल्या अंगणात डौलाने उभी असलेली ती साधीशी गुढी हे केवळ एक लाकूड आणि कापड नसून ते या संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रभू श्रीरामांच्या विजयाचे आणि सामान्य माणसाच्या अंगावर काटा आणणाऱ्या पराक्रमाचे सर्वात मोठे प्रतीक आहे. ही अद्भुत कथा ऐकताना तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे संपूर्ण लक्ष देऊन ही कथा ऐका. मित्रांनो, माझ्या या प्रामाणिक प्रयत्नाला आणि मेहनतीला दाद देण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची एक छोटीशी कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी ऊर्जा देते. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, जय श्रीराम. आपण या वेळेच्या चक्रातून हजारो, लाखो, कोटी वर्ष मागे जाऊया. आपण अशा एका वेळेत जाऊया जेव्हा हे जग अस्तित्वातच नव्हते. पृथ्वी नव्हती, सूर्य नव्हता, चंद्र नव्हता आणि हा अथांग पसरलेला निळाशार अवकाशही नव्हता. सगळीकडे फक्त एक भयंकर आणि अनंत अंधार पसरलेला होता. एक अशी भयान शून्यावस्था जिथे काळाचाही जन्म झाला नव्हता. सगळीकडे एक अशी शांतता होती जी कानालाही बधीर करून टाकेल. आणि मग त्या अथांग शांततेत एका महाभयंकर ऊर्जेचा स्फोट झाला. त्या शून्यातून एक अतिशय नादमय आणि दिव्य आवाज घुमला. तो नाद होता साक्षात ओंकाराचा. आणि त्या दिव्य नादातून प्रगट झाले सृष्टीचे रचयिते, साक्षात भगवान ब्रह्मदेव. ब्रह्मदेवांनी आपले कमळासारखे डोळे उघडले आणि त्यांच्या अंगातून बाहेर पडलेल्या सुवर्ण तेजाने तो अनंत अंधार एका क्षणात कायमचा नष्ट झाला. ब्रह्मदेवांनी एका मागोमाग एक आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पंचमहाभूतांची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी नक्षत्रे, तारे, अनेक ग्रह आणि आपली ही सुंदर पृथ्वी निर्माण केली. नद्यांना खळखळून वाहण्याची आज्ञा दिली. पर्वतांना ताठ मानेने उभे राहण्याचे बळ दिले आणि झाडांमध्ये अत्यंत सुंदर असा हिरवागार प्राण फुंकला. मित्रांनो, ब्रह्मदेवाने ज्या दिवशी या संपूर्ण ब्रह्मांडाची, निसर्गाची आणि वेळेची निर्मिती केली, तो विश्वाचा सर्वात पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. याच दिवशी सूर्याची पहिली कोवळी किरणे या पृथ्वीवर पडली आणि काळाचे चक्र सुरू झाले. फुलांनी पहिल्यांदा आपला सुगंध हवेत सोडला आणि पक्ष्यांनी आपला पहिला चिवचिवाट केला. म्हणूनच या पहिल्या दिवशी आपण आपल्या घरावर जो मंगलमय ध्वज उभारतो त्याला ब्रह्मध्वज असे म्हटले जाते. आपण गुढी उभारून साक्षात त्या ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या या अद्भुत सृष्टीचे आणि निसर्गाचे कृतज्ञतापूर्वक आभार मानत असतो. पण या चैत्र शुद्ध प्रतिपदेचा चमत्कार आणि रहस्य इथेच थांबत नाही. काळ पुढे सरकत गेला. सत्ययुग संपून त्रेतायुग आले आणि याच दिवशी आणखी एक महाभयंकर आणि अंगावर शहारे आणणारी घटना घडली. त्रेतायुगात अयोध्येचा लाडका राजा प्रभू श्रीराम आपल्या पत्नीला आणि भावाला सोबत घेऊन 14 वर्षांचा खडतर वनवास भोगत होता. अयोध्येत सलग 14 वर्ष कुणाच्याही घरी कोणताही सण साजरा झाला नव्हता.
प्रभू रामांच्या विरहाने अयोध्या जणू एका शोकाच्या सागरात बुडाली होती. राजमहालातील दिव्यांचा प्रकाश अंधुक झाला होता आणि रस्त्यावर मुलांच्या हसण्या खेळण्याचा आवाज कायमचा हरवला होता. राजा भरताने तर अयोध्येबाहेर नंदीग्राम येथे एका झोपडीत राहणे पसंत केले होते. रामाच्या पादुका समोर ठेवून भरत स्वतः जमिनीवर खड्डा खणून त्यात झोपत असे. जोपर्यंत माझा राम वनात काट्याकुट्यातून चालत आहे आणि जमिनीवर झोपत आहे, तोपर्यंत मला गादीवर झोपण्याचा कोणताही अधिकार नाही. हा भरताचा भक्तिभाव होता. तिकडे दंडकारण्यात प्रभू रामांनी अनेक राक्षसांचा संहार केला. पण अहंकारी आणि महाबलाढ्य रावणाने जेव्हा कपटाने माता सीतेचे अपहरण केले, तेव्हा प्रभू रामांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी शबरी, सुग्रीव आणि साक्षात हनुमंताला सोबत घेऊन वानरसेनेची स्थापना केली. अथांग आणि रौद्र समुद्रावर तरंगत्या दगडांचा सेतू बांधला आणि लंकेवर महाभयंकर आक्रमण केले. ते युद्ध इतके भयंकर होते की देवताही स्वर्गातून थरथर कापत होते. रावणाच्या एकापेक्षा एक मायावी शक्तींचा नाश करून प्रभू रामांनी त्या महाभयंकर रावणाचा वध केला आणि सत्याचा असत्यावर महाविजय मिळवला. अयोध्येत राजा भरताने अत्यंत कठोर प्रतिज्ञा केली होती की 14 वर्ष पूर्ण होताच जर दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापूर्वी माझे रामभैया परत आले नाहीत, तर मी प्रज्वलित अग्नीत उडी घेऊन माझा प्राणत्याग करेन. उद्याचा तो शेवटचा दिवस होता. संपूर्ण अयोध्या रात्रभर जागी होती. मृत्यूच्या छायेत वावरणारी प्रजा अत्यंत भीतीच्या आणि चिंतेच्या छायेत होती. आमचे राम परत येतील ना? रावणाशी झालेल्या महायुद्धात काही वाईट तर घडले नसेल ना? जर रामाला याला उशीर झाला तर भरत महाराज आपला जीव देतील. या विचाराने प्रजेचा थरकाप उडत होता. माता कौसल्या, माता सुमित्रा आणि माता कैकई या तिन्ही मातांचे डोळे अश्रूंनी भरले होते आणि ते रस्त्याकडे लागून राहिले होते. सूर्योदयाची वेळ अगदी जवळ येऊ लागली. भरताच्या संयमाचा बांध आता फुटला होता. त्याने अत्यंत जड अंतःकरणाने सरपण रचून अग्नी प्रज्वलित केला. भरत डोळे मिटून प्रभू रामांचे स्मरण करत त्या प्रज्वलित अग्नीत उडी घेणारच होता. पण तेवढ्यात नंदीग्रामाच्या आकाशातून एक तेजस्वी प्रकाश खाली आला. वायू वेगाने साक्षात पवनपुत्र हनुमान नंदीग्रामात प्रगट झाले. हनुमंतांनी येऊन भरताला साथ घातली आणि संपूर्ण आकाशाला गवसणी घालणारी आणि कानांत अमृत ओतणारी आनंदवार्ता दिली. हे भरत, अश्रुपुसा दुःखाचे ढग आता कायमचे विरले आहेत. लंकापती महाभयंकर रावणाचा वध करून माता सीता आणि बंधू लक्ष्मणासह प्रभू श्रीराम पुष्पक विमानातून अयोध्येकडे झेपावले आहेत. हे ऐकून भरताच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि त्याने हनुमंताला घट्ट मिठी मारली. काही क्षणातच आकाशातून एक तेजस्वी पुष्पक विमान खाली आले आणि साक्षात प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण अयोध्येच्या भूमीवर उतरले. अयोध्येच्या जनतेने आपल्या राजाला पाहताच जो आनंदोत्सव साजरा केला, त्याला या जगात दुसरी कोणतीही उपमा नाही. 14 वर्षांचा अंधार एका क्षणात दूर झाला. प्रभू रामांच्या स्वागतासाठी आणि सत्याच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी अयोध्येतील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर एक उंच बांबू रोवला. त्यावर आपले सर्वात सुंदर रेशमी वस्त्र लावले. विजयाचे आणि आरोग्याचे प्रतीक म्हणून कडुनिंबाची डहाळी आणि प्रेमाचा गोडवा म्हणून साखरेची गाठी बांधली आणि त्यावर एक उलटा तांब्याचा किंवा पितळेचा कलश ठेवून एक मंगलमय ध्वज उभारला. मित्रांनो, हा तोच दिवस होता, चैत्र शुद्ध प्रतिपदा, ज्या दिवशी साक्षात प्रभू श्रीराम अयोध्येत परतले आणि अयोध्येने गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले. काळ आणखी पुढे गेला आणि कलियुग सुरू झाले. कलियुगात भारतावर परकीय शकांचे आणि कुशाणांचे अत्यंत भयंकर आक्रमण झाले. हे परकीय शत्रू अत्यंत क्रूर आणि निर्दयी होते. ते रयतेचा अमानुष छळ करत होते.
गावेच्या गावे जारत होते आणि संपत्ती लुटत होते. भारतातील अनेक राजांचा पराभव झाला होता आणि या सामान्य जनतेला वाचवणारे कोणीही उरले नव्हते. सर्वत्र एकच हाहाकार माजला होता. अशा या अंधकारमय काळात पैठण नगरीत एका कुंभाराच्या पोटी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. त्याचे नाव होते शालिवाहन. शालिवाहन हा कोणताही राजपुत्र नव्हता. त्याच्याकडे कोणतेही मोठे सैन्य नव्हते, शस्त्रास्त्रे नव्हती किंवा हत्ती घोडे नव्हते, पण त्याच्या रक्तात या मातीवरचे प्रचंड प्रेम आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची धगधगती आग होती. शालिवाहनाने अत्यंत लहान वयातच ठरवले की तो या परकीय शत्रूंचा समूळ नाश करेल आणि आपल्या मातृभूमीला स्वतंत्र करेल. त्याने एका अत्यंत अचाट, अद्भुत आणि जगावेगळ्या मार्गाचा अवलंब केला. शालिवाहनाने पैठणच्या गोदावरी नदीच्या काठच्या अत्यंत पवित्र मातीतून हजारो सैनिकांच्या घोड्यांच्या आणि हत्तींच्या मूर्ती बनवल्या. दिवस रात्र एक करून एका कुंभाराच्या मुलाने मातीचे एक अभेद्य सैन्य उभे केले. शत्रूचे लाखो सैनिक हत्यारे घेऊन पैठणवर चालून येत होते. मृत्यू अगदी दारात उभा होता. तेव्हा शालिवाहनाने जगदंबेची अत्यंत कठोर उपासना केली. असे म्हणतात की त्याच्या भक्तीने आणि मातीवरच्या प्रेमाने साक्षात देवी प्रसन्न झाली आणि तिने त्या मातीच्या सैन्यावर अभिमंत्रित पाणी शिंपडले. आणि काय चमत्कार सांगावा मित्रांनो, त्या निर्जीव मातीच्या सैन्यामध्ये साक्षात प्राण फुंकले गेले. मातीचे घोडे खऱ्याखुऱ्या घोड्यांसारखे खिंकाळू लागले. मातीचे हत्ती सोंड उंचावून आकाशाला भेदणारी डरकाळी फोडू लागले आणि ते हजारो मातीचे सैनिक हातात भवानी तलवारी घेऊन साक्षात मृत्यूसारखे त्या शत्रूवर तुटून पडले. तो रणसंग्राम इतका भयंकर होता की परकीय शत्रूंच्या सैन्याची अक्षरशः धूळधाण उडाली. एका सामान्य कुंभाराच्या मुलाने आपल्या मातीच्या आणि श्रद्धेच्या बळावर शकांचा आणि परकीय आक्रमकांचा समूळ नाश केला आणि या रयतेला पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळवून दिले. शालिवाहनाने ज्या दिवशी हा ऐतिहासिक आणि अंगावर काटा आणणारा महाविजय मिळवला आणि शालिवाहन शकाची सुरुवात केली, तो दिवस दुसरा तिसरा कोणताही नसून तोच चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस होता. विजयाच्या या प्रचंड आनंदात संपूर्ण रयतेने घराघरांवर विजयाच्या गुढ्या उभारल्या आणि तोच आनंद आपण आजही साजरा करत आहोत. मित्रांनो, आता तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल की आपण गुढी का उभारतो. ही गुढी केवळ एक सण किंवा कॅलेंडर बदलण्याचा दिवस नाहीये. जेव्हा तुम्ही तुमच्या अंगणात गुढी उभारता तेव्हा तुम्ही साक्षात ब्रह्मदेवाने केलेल्या या सृष्टीच्या निर्मितीचा उत्सव साजरा करत असता. जेव्हा तुम्ही त्या गुढीकडे पाहता तेव्हा प्रभू श्रीरामांनी रावणावर मिळवलेला तो सत्याचा विजय आणि अयोध्येचे ते परत आलेले वैभव तुमच्या डोळ्यांसमोर उभे राहिले पाहिजे. आणि जेव्हा वाऱ्याने ती गुढी मोठ्या डौलाने फडकते तेव्हा एका सामान्य शालिवाहनाने गोदावरीच्या मातीच्या सैन्यातून निर्माण केलेला तो अंगावर काटा आणणारा पराक्रम तुम्हाला आठवला पाहिजे. हा दिवस आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकवतो की आयुष्यात अंधार कितीही घनदाट असू दे, संकटे कितीही मोठी असू देत, प्रभू रामांसारखा किंवा शालिवाहनासारखा एखादा आशेचा किरण त्या अंधाराला चिरून नक्की बाहेर येतो. जर तुम्ही सत्याच्या आणि धर्माच्या मार्गावर आहात तर एक ना एक दिवस तुमचा विजय निश्चित आहे. यंदाच्या गुढीपाडव्याला जेव्हा तुम्ही तुमच्या दारात गुढी उभाराल तेव्हा ती पूर्ण अभिमानाने आणि मोठ्या डौलाने उभारा. त्या गुढीच्या काठीमध्ये प्रभू रामांचा त्याग शोधा आणि त्या साखरेच्या गाठीत भरताचे प्रेम अनुभवा. कारण ही गुढी विजयाची आहे, ही गुढी पराक्रमाची आहे आणि ही गुढी आपल्या महान आणि प्राचीन हिंदू संस्कृतीची आहे. मित्रांनो, जर तुम्हाला या गुढी पाडव्याचा हा महान इतिहास आणि ही प्रेरणादायी कथा आवडली असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत नक्की पोचवा.
तुमच्या परिवाराच्या आणि मित्रांच्या ग्रुपवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या प्रत्येक नवीन पिढीला गुढीपाडव्याचा हा खरा इतिहास आणि महत्त्व समजेल. कमेंट्समध्ये अत्यंत अभिमानाने जय श्रीराम आणि जय महाराष्ट्र लिहायला अजिबात विसरू नका. अशाच अद्भुत आणि माहितीपूर्ण कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या लाख